नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. काय सुंदर दिसतोय आम्ही दोघं. ओ माय गॉड, मी सुंदर दिसते आणि हा हँडसम दिसतो. येस. सो आज आहे वरदचं लग्न आणि आम्ही कानावरती माझं बघत होती गजरा. मला वाटलं तू अशी एवढ्या समोर, मला ना काय माहिती काय इकडे ना नख लागले. अच्छा नख. हा तुला इथे फोडी भरपूर फोडी तर जिम मध्ये ना हा असं चिटकतो खाली. हा ते थोडंसं कधी कधी म्हणून. सो माझा लुक दाखव. मस्त कलर आहे ना साडीचा. आता माझा हात पकड आहे पुढे. हा मेरा कोण दिखाएगा ये देखो. हा हत्ती मला खूप आवडला. मी हत्ती. अरे हा माझ्या घरच्यांना पण हत्ती हा प्राणी खूप आवडायचा. मला हत्ती आणि मी आज खूप मोठी टिकली लावली पण मला आवडते. मला पण जरा बारीक होते ना तर खूप बरं वाटतंय. तर तुम्ही पण जर जिमला जात नसाल तर लवकर जिमला जा. हेल्थ इज वेल्थ गाईज. मी तुम्हाला पटकन सांगते की आम्ही म्हणजे कुठून हे कपडे घेतले. सो यशचा हा जो सेट आहे तो आहे कोरा मधून. कोरा आहे ना, कोरा मधून आहे. विवियाना मध्ये आहे आणि माझं आहे सावेंची. सो हे प्रिया बापट आणि तिच्या बहिणीचा ब्रँड आहे. खूप सुंदर साडी आहे आणि मी असं हाफ स्लीव शिवलं कारण की माझे सगळेच ब्लाउज असे 3/4 होते. सो असं चांगलं वाटतंय लुक. आणि अपूर्वाला बघा, ती पण छान रेडी झाली आहे. आता पटकन निघतो आणि पेट्रोल भरायचं यार. सो बघूया, मजा येणार आहे आज. बेस्ट फ्रेंडचं लग्न. येस मजा आहे. यश हे बघ मारायचं इथे पण. रिसेप्शनचा फोटो काढण्यासाठी वर आलो आणि ब्लॉग करतोय. भाई मागचे लोक शिव्या घालतील. मागचे लोक लाईन दाखव मागे. लाईन आणि मध्ये घुसलेले माणसं. मध्ये कोण घुसलं? कंटाळलेला नवरदेव, कंटाळलेला आणि त्यासोबत कंटाळलेला माझं तर जॅकेट काढून ठेवलं, गरम व्हायला लागलं. आणि बायकोकडे पकडायला दिले. अजून कोणाकडे देऊ? कॉलर तरी वर कर. तू कोणाकडे देऊ? कॉलर बिलर वर करून नाही फिरत आम्ही. नॉर्मल कॉलर खाली. अरे आत गेलीये. कसं वाटतंय वरद? कंटाळाला झोप येते. गाल सगळं दुखतंय ना. तू आमच्यासोबत बाहेर बसलेलास. सगळ्यात पहिले आपण जेवलेलो मित्रा. काय करतोय? हा भाई इथे पकडला गेला. हा बघा प्लेट पण आहे समोर. भाई व्यवस्थित जेवतोय. भाई व्यवस्थित जेवतोय. चालू दूध आगाज कोणाचा आगाज? त्याला आता एक कर. 2000 गेले 3000. इकडे नवरदेवाला भेटत नाहीत कटलेट आणि इकडे तू दाबतीये. काय वाटतं का तुला? हा जनता जवाब चाहतीये. आतमध्ये जेवढे बसलेत ना ज्यांच्याकडे कटलेट नाहीत, हा सगळेच या जुर्म मध्ये सगळेच आहेत. या जुर्म में सभी नाही घ्या होय. बघा सगळ्यांकडे एक आपला बघा कसे लोक. बघा ही बघा डाएट वर. सकाळी समोसा खाल्ला, आता केक खाणार घरी गेल्यावर. तू कॅमेरा चालू करायच्या अगोदर बरंच लग्न सारखं थोडी होणार आहे. जेवढं जेवण आहे सगळं संपवून होईल ना. हा पहिला आहे ना, दुसऱ्यांदा होईल ना. सॉस राहिला म्हणून आणायला लागतील. हॅलो गाईज. सो मस्त लग्न सगळं छान झालं. आम्ही टाइमपास केला. आता आम्ही सगळे निघालेलो आहोत. सगळे नाही म्हणजे यश, मी आणि अपूर्वा फटाके घ्यायला. तर आता आम्ही चाललोय कोपरी मार्केटला आणि तिकडे आम्हाला रोमांचला कोणती ती दीपक लस्सी हाऊस कोपरीची. तर ती आम्ही पिणार आहोत. ही लस्सी खाणार आहे आणि मलाई असते आणि मलाई खातात. हिला खोकला येतोय, हिला नको लस्सी, हिला भरपूर खोकला येतोय, तिला लस्सी नका देऊ, तिला बरं नाही. बिचाराला आईस्क्रीम खायला नाही मिळालं. हा ना यार, पण मी लस्सीवर त्याचा पूर्ण बदला घेणार आहे. तर आम्ही आता लस्सी खाऊ आणि वरातीत यश नाचणार आहे. त्याचा एक सिंगल परफॉर्मन्स आहे. येस येस, डान्स परफॉर्मन्स.
डान्स बंदूक परफॉर्मन्स. मेरी लैला या गाण्यावर मी माझा एक आय लव्ह नवी मुंबई. लैला कोण आहे? बंदूक. तूच आहेस ती बंदूक. तुझं ओके घरातलं नाव बंदूक आहे माहित नाही का लोकांना? यशा. ओके सो जातो तर पटकन. एक गोष्ट, लग्नात जात असाल ना तर केस असं अंबाडा बांधून जायात, जाम बरं वाटतं. केस मानेवरती नाहीये, गरम नाही होत, इकडे तिकडे फॅन मध्ये उडत नाहीये. हिला बघून मला सगळे केस असे सुटलेले आहेत आणि खूप घाम येतो आणि त्यात असं नेकलेस जर कोणी घातला असेल तर बरं वाटतंय. आंबोडा हळद कुंकू त्या काकीने किती छान लावलंय. अरे भाई काय? बायको आता कोणाची आहेस तू? मला तू बायको कोणाची आहेस तू? बघितलं मला काय भारी आहे याच्यामध्ये. मी नाही घेतली. मला नाही. क्लास मला मध्ये आवडत. यायचो इथे पियायला. मला लस्सी नाही आवडत. हिला आंबा पण आवडत नाही, सो हिच्यावरती येडी आहे. जाऊ नका. हिला आंबा नाही आवडत, हिला लस्सी नाही आवडत. हिला नारळ पाणी काल त्या दिवशी पहिल्यांदा आमच्या सोबत पियाली. म्हणजे असं माणूस पण एक्झिस्ट करतो जो नारळ पाणी नाही पियालाय. आणि जेव्हा आम्ही हिला टेस्ट करायला दिलं नारळ पाणी, बोलते औषधासारखं लागतंय. ते असतं ना कफ जा सिरप. US ला हे जा. घे, हे ना हे तू तिकडची असं तोंडावर मारून घे. कफ सिरप सारखं वाटतंय. तोंडावर 10 वेळा लोक मारून घे. मारतील येऊन तुला नारळ पाणीला कफ सिरप बोललीस तर. पण आणि एवढं गोड नारळ पाणी होतं ते. मलाई पतली मलाई वाला नारळ पाणी एकदम गोड लागतं. आणि ही लस्सी काय अमेझिंग आहे भाई. दीपक लस्सी. दीपक भाई काय लस्सी बनवणार रे तुम? एक नंबर लस्सी आहे भाई. रोमांची आम्हाला सांगितलं. पण रोमांसाठी घेऊन नाही जातात ते लोक. फटाके घेऊनच जाताय, घेऊनच येताय तर लस्सी पिऊन या. नाही तर आम्ही नसती पियते, आम्ही गेलो असतो बरंचच्या लग्नात परत. चांगलंय रोमांच. एक तरी चांगलं काम केलंस तू. रोमांच सगळीच चांगले काम. आता फक्त कॅमेरा ऑन आहे म्हणून हा असं म्हणतो. मी असं कधी फक्त कॅमेरावर म्हणतो. तुला माहितीये हे दोघी करतायत म्हणजे तुला माहितीये. मस्त फटाके घेतलेत आता. चल का माशी टुनुक एक दोन एकमेकींना म्हणतो. इकडे ना. ए वाव काय क्यूट दिसतोय. याशी खरंच याशी दिसतोय. आय कॅन कॅरी एनिथिंग. हा मी असं रस्त्यावर जरी फिरलो तरी मला काय वाटणार नाही. मला माहितीये म्हणून मी अशा गोष्टी करत नाही. लोक मलाच बोलतील तुझ्या नवऱ्याला तू सांगितलं नाही टिकली काढ. उडी मारते गाडी. नाही उडी नाही मारली. मम्मीचं नाव घेते निघून उडी मारते. जे साडी घालतात ना रोज त्यांच्यासाठी त्यांना मी हॅट्स ऑफ करते. खारट होती लस्सी थोडी इकडची. चला लग्नात ये, वरात निघेल तिकडे आणि आपण इकडे फटाके घेऊन लस्सी पितोय. आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा. ओ माय गॉड. उडाला. बरंचसं नाव घ्यायला उखाणा कशाला एक एक क्षण तुझ्यासोबत जगेन. का एक एक क्षण तुझ्यासोबत जगेन. पूनम सोबत असताना दुसरीकडे का बघेन. झाली हळद.
झाली आता हा? जर बाहेर मला वाटलं सॉरी लग्न सॉरी झालं. लग्न झालं सॉरी बघितलं ना वरद, बघितलं ना, ह्याला अजून माहितीच दोघेही नाही. झोपेत आहोत. बोल तुझं लग्न झालं हे पण नाही माहिती हिला अजून. बोल आज आपण काय करणार आहोत. आज आपण आणि रडतोयस का? कारण माझ्या मित्राचं लग्न झालंय ना. आ? आता तो एका मुलीच्या आयुष्यात विहीन होऊन जाणार, तिच्यासाठी जगणार, तिच्यासाठी उठणार, तिच्यासाठी बसणार, तिच्यासाठी झोपणार, सगळं तिच्यासाठीच करणार. म्हणून मला जरा हे झालं, जरा मी भावुक झालो. हम्म. चांगली अच्छा, गोष्ट आहे ही की खराब आहे? चांगली गोष्ट आहे, खराब थोडी आहे, चांगली आहे मुलीसाठी. आणि मुलासाठी? मुलासाठी बेस्ट आहे, मुलासाठी तर बेस्ट गोष्ट आहे. बोल ना. काय? झोपून उठला आता 12 वाजायला आलेत. 9 वाजल्यापासून उठवते तुला मी. 9 वाजल्यापासून उठ. बोल 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 फक्त. मी दाखव तुला कुरिअर वाला आलेला 9 वाजता, तेव्हापासून मी उठून बसलीये. तू उठून बसलीये पण तू मला नाही काम केलीये, उठून केलीये. बसली नाही फक्त मी. नाही रे, तू उठून बसून काम केली आहेत, मला थोडी उठवलंस तू. मी तर स्वतः उठलोय. साठी उठवलं. मला बोलतो की शिवानी मी आत्ताच्या जिमला जाऊ की संध्याकाळच्या. आणि मला माहिती होतं की ह्याला माझ्या तोंडून संध्याकाळ ऐकायचं म्हणजे ह्याला गिल्ट नाही बसणार. मग मी बोलले की ठीक आहे संध्याकाळच्या. पण त्यानंतर मला वाटलं आत्ता उठेल आत्ता उठेल आत्ता उठून उठतच नव्हता हा माणूस. काय बोलायचं. चल आता पटकन पटकन आंघोळ करून घे आणि मग आपण फ्रुट्स खाऊया. मस्त. पहिले फ्रूट खाऊया ना जरा, मला भूक नाही लागली. नाही नाही आधी आंघोळ. मस्त आंघोळ बिंघोळ करून भांग पाडून एका जागेवर बसलोय आणि गप्प पेरू असा खातोय. चंपू दिसतोयस. तर गाईज आता आम्ही खातोय फ्रुट्स फॉर ब्रेकफास्ट. मला असं वाटतं की ना किती काही झालं ना दिवसभरात ना एक फ्रूट तरी तुमच्या पोटात गेला पाहिजे. असं आहे का? आणि केळी तर बेसिक असतात सगळ्यांच्या घरी. पेरू पण बाई आज आम्ही पेरू. पेरू खातोय. आणि पिंक वाला आहे का आपल्यानंतर बघितलं? गोड गोड एकदम मस्त. गोड आहे, सॉफ्ट आहे. मला कडक पेरू जास्त नाही आवडत, दातात Soft आणि अडकत. सफरचंद सारखी टेक्स्चर. काय बोलते? पकड जरा पकड. एक हात माझा मागे आहे, एक हात फोनवर आहे, कसं खाणार मी? चांगलं. मला पिकलेले पेरू जास्त आवडतात. हा तसाच आहे. आणि काल आम्ही जाम दमलो आणि काल आम्ही जेवलोच नाही. म्हणजे जे लग्नात जेवलो ना त्याच्यानंतर मग ते दमल्यानंतर असं होतं ना की आता फक्त झोपायचं, ते भूक मरून जाते. तसं काल झालं, आम्ही झोपून गेलो. वाचवला मी पेरू, वाचवला शिवानीचा पेरू, वाचवला मी. रिफ्लेक्स गेलो. स्पायडरमॅनचा आता लहान भाऊ आहे मी. पटकन पटकन खातो आणि काहीतरी बघूया टीव्ही वरती बघतो आणि मग जेवण. आज आम्ही फुल चिली डे ठेवलाय. पण तरी मला तुम्हाला काही गोष्टी दाखवायच्या, तुम्हाला बिहाइंड द सीन सिक्रेट सांगायचे, तर बघत राहा. आणि माझ्यासाठी मूग डाळ आणलेली स्वतः खातोय. हे अजून एक गोष्ट आणली का? आणि हा स्विगीवरती ना ते एक न्यू ब्रँड आहे नॉईस म्हणून. तर तिकडे ना सगळे असे ना छोटे टॅपिओका काय असतं रे? टॅपिओका मला माहिती आहे यार. टॅपिओका काय तिकडे असे छोटे छोटे पॅक्स मिळतात. तर मी मूग डाळचा घेतला आणि नो पाम ऑइल वाला आहे. मस्त आहे आणि स्वस्त पण आहेत. काय घेतोय? माझा फोन का हवाय? टॅपिओ हे मेड फ्रॉम काय माहिती, खाऊन बघतो. मूग डाळ तर खूपच टेस्टी. आणि मला भरपूर दिवस झाले, लहानपणी मी अशी स्कूलला वगैरे जायचे तर 5-5 रुपयाचे ते पॅक मिळायचे ना मूग डाळचे. साबुदाणा. साबुदाणा. येस, साबुदाण्याच्या दांड्या आहेत या गाईस. मग तू हे खा, मी खाते. नाही नाही असं नाही. अरे दोन्ही ट्राय करू. केस यार नीट कर ना, चप्पू करू नको. मग तसेच राहिले ना, मग दिवसभर तसेच दिस राहतील. इज माय न्यू स्टाईल. आताच वरती कर, पकड. मूग डाळचा रिव्ह्यू गाईज, एक मिनिट हा. मूग डाळ चांगलीच आहे, मी खाऊन. याच्यात पाम ऑइल नाही म्हणून आम्ही मागवलेलं. तसं तर आम्ही नाही फ्राईड वाला खात. सांगून झालंय का? मला असं काही मी घेतलं असतं. मला मूग डाळ आवडतं. हा पण ते असं ना, ती टेस्ट अशी एकदम एक असं खाल्लं ना मूग डाळ तर मग असं करत राहतो माणूस. संपून जातो ते. दे जरा एक घास. शिवानी नको हे परत नानाची बाय गाईज. पुढे बघूया काय होतं. तर आमचं लंच आलेलं आहे. सो तुम्हाला तर तुम्हाला जे सिक्रेट सांगायचं होतं ना, तर मी सध्या खूप मेहनत करते माझ्या पर्सनल इंस्टाग्राम अकाउंटसाठी. तर त्याच्यासाठी मी इतके पिंक कुर्तास मागवल्यात. हे 2 म्हणजे मी तिकडे ना वेगवेगळे असे
थीम व्हिडिओचे करायला ट्राय करते. तर आता आहे पिंक वाला थीम. तर मी सांगते की हे ना आम्ही म्हणजे मी माझं सांगते की मी सगळे असे मागवते विशलिंक मधून. आणि विशलिंक मध्ये ना असं ऑप्शन आहे की आता आम्ही क्रिएटर आहोत, आम्ही रिव्ह्यू करायला भरपूर गोष्टी मागवतो, बट ते सतत जर रिटर्न केलं तर मग आम्हाला मिंत्रावाले ब्लॉक करून टाकतील. म्हणून मध्ये विशलिंक वरती एक ऑप्शन असतं व्हाईट लिस्टिंग. सो तुम्हाला जेवढं ठेवायचं ते तुम्ही ठेवू शकतात, बाकीचं रिटर्न. मग आम्ही किती पण रिटर्न केलं तर आम्ही ब्लॉक नाही होणार. सो काय काय लोकांना असं वाटत असेल की अरे ही किती शॉपिंग करते हे ते. सो काय चाललंय तुझं? मला माझा डायलॉग बोलायचंय, तुझं झालं माझ्या okay. मनातलं बोलायचंय, तू का तुझं. सो असं आहे की आम्ही मग ते जेवढं मला हवंय तेवढं मी ठेवते आणि बाकीचं रिटर्न करतो. हा बोल आता. माझी बायको खूप मेहनत करते या सगळ्यामध्ये. प्लीज माझ्या बायकोचा इंस्टाग्रामला फॉलो करा आणि तिच्या वेगळ्या आयडिया, भन्नाट आयडिया, वेगळ्या युनिक सो मी आता सध्या रिसेंटली ना मी वेडिंग सिरीज बनवते. तर ते बघा, खूप लोकांनी मला मस्त मस्त रिस्पॉन्स दिलाय त्यावरती. तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही पण बघा. जेवूया, मला भूक लागली. फळं खाल्ली ना की ते लवकर जिरून जातात, मग लवकर भूक लागते. नवरा माझा नवसाचा माझे ब्लाउजेस घडी करताय. हिची रील बनवली आता हिने, तर हे बिहाइंड द सीन्स चालू आहेत. मी एक व्हिडिओ बनवली की टेलरला काय काय सांगायचं असतं ब्लाऊज करायला, त्याने तुमचा ब्लाऊज परफेक्ट दिसेल. आणि त्याच्यानंतर मी दुसरं एडिटिंग करायला लागली. तर बिचारा हे करतो. मी तुला मदत करू? नाही, तू कर दुसरं काम. थोडीशी मदत करू? नाही, नको प्लीज. तू कर. नको करू. थँक्यू. मी सेटअप करताच माझा मोबाईल चालू झाला. 1 मिनिट, माझ्या याचा आवाज बंद करू द्या मला. याचा आवाज भरपूर जास्त येतोय. तर मी काय करतोय माहितीये आज तुम्हाला? आज आम्ही विचार करतोय व्हिएतनामीज कॉफी बनवायला. मला व्हिएतनामीज कॉफी ही माझ्या ऑफिसमध्ये मला म्हणजे याची चटक लागलेली. मी ऑफिसमध्ये फर्स्ट टाइम पेलेली व्हिएतनामीज कॉफी ब्लू टोकायची. आणि त्याच्यानंतर मी थर्ड वेव्ह, ब्लू टोकाय, अजून 4-5 जागेवरची व्हिएतनामीज कॉफी पिली, पण मला थर्ड वेव्ह सर्वात जास्त आवडली. आणि आता मी ती घरी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून मी त्यासाठी मिल्कमेड मागवलंय. मी माझ्या बायकोसाठी, माझ्यासाठी, दोघांसाठी कॉफी बनवणार आहे. तर बघूया. आणि मी हे पण मागवून ठेवलं घरी, ते कारण मला ते असं करायला कंटाळा येतो. पण मला माहित नाही हे याच्यात युज होईल की नाही. मला नाही वाटत युज होईल. आणि लास्ट टाइम आम्ही एक प्रँक केलेला घरात, कुठला तरी शिवानीने माझ्यासोबत. प्रँक नव्हता तो, सॉरी, वर करता जरा मोबाईल बंद झाला. तर प्रँक नव्हता तो. शिवानीने एक व्हिडिओ बनवलेली आमची की एकमेकांच्या कपड्यात बर्फ टाकण्याची. तर त्याच्यानंतर मला माहित नाही शिवानीने परत बर्फ भरून ठेवलाय की नाही. आपण बघूया 1 मिनिट इकडे. कैसा पिएगा मैं वियतनामीज कॉफी? कैसा पिएगा? हाँ, घाबरला का तू? ओरडतोयस का? नाही ओरडत नाहीये. मी विचार करत होतो की आता आपण कशी वेगळी बघत होतो की बर्फ वगैरे आहे का. नाहीये, काय माहित, संपलं वाटतं. मग आपण त्या दिवशी हा नाही, मला असं वाटतंय संपलं असं चुकून. नाही आता नुसती पिऊया. मग हे तेव्हा विचार करायला पाहिजे होता ना, कोणीतरी तो बर्फ बनवतो. जेव्हा ऑर्डर केलं तेव्हा बघायला पाहिजे होतं बर्फ आहे की नाही. हिच्यामुळे आता मस्त बर्फ असं आपण बनवून गपचूप दिली असती. हा एवढा फालतू टाइमपास करायला लावला. आता मी बनवत बसलो तर मला एक प्रँक करा. कशाला द्यायची भाजी? काय असं केलंय? आम्हाला नवीन आयटम. एकदा हे पागल येडी झाली आहे काय? तुझे दाढीचे केस. हे पागल आहे का? हे आग असते ही. हे असं घरात काय ट्राय करू नका. हे किसी डिस्को में जाए काय मोठी चटका. तू दिसत नाहीये याच्यात. हा, हे बघ भूत. ही बघ भूत. चल आता मला बनव दे. एक काम करणार आहे, तू पण ये ना बनवायला. तू काय करणार आहेस आतमध्ये? तू काय करणार आहेस? इकडे तू आतमध्ये करणार काय आहेस? झोपणार आहे, लेटणार आहे. संध्याकाळ झाली, झोपायचं तुला. संध्याकाळ सायंकाळचं झोपायचं असं माहिती नाही का तुला? तुझ्याकडनं शिकली. इकडून ठेवला असता तर आता मला गार प्यायला मिळाली असती ना. याला ना पहिले गरम पाणी करायचं. मी मगाशी युट्यूबवर बघितलं, कारण युट्यूब खूप चांगली गोष्ट आहे मित्रांनो. जर तुम्ही युट्यूब बघत असाल ना
तो खूप छान गोष्ट करता तुम्ही. युट्यूबवर एक चॅनल आहे वायबी दाशी, तो तर तुम्ही बघाच, कारण त्याच्यावर तर रेसिपी भेटतच मला तुम्हाला वेगळ्या वेगळ्या. अशी तुम्हाला नॉर्मल डायरेक्ट व्हिएतनामीज कॉफी टाकल्यावर पहिले वायबी दाशीची व्हिडिओ येईल नेक्स्ट टाइम. हा, तर मी काय सांगत होतो, मी व्हिडिओ बघितलेली, त्याच्यात त्यांनी काय केलेलं, पहिले पाणी गरम केलेलं, थोडंसं लुकवॉर्म, एकदमच गरम पाणी नाही, थोडं कोमट पाणी केलेलं, कॉफी टाकलेली 1 चमचा, कंडेन्स मिल्क टाकलेलं आणि मग मिक्स करून प्यायलेले बर्फ टाकून. पण बर्फ साईडली आमच्याकडे आता नाहीये. गाईज मी अँगल थोडासा चेंज केलेला आहे. आता मला मी स्वतः दिसत नाही, कारण मी बॅक कॅमनी वाईड अँगलनी करते. आम्ही नाही, मी, कारण माझी बायको आतमध्ये बसली. तर हा कप पण मला आता भेटलाय. कप नाही, हा तसा ग्लासच आहे, काहीतरी सिपर टाईप. हा मला ऑफिसमध्ये भेटला, जेव्हा मी ऑफिसमध्ये काम करायचं तेव्हा ते मध्ये मध्ये काय माहित कुठल्या दिवाळीला दिलेला कधी दिलेला माहित नाही, पण ह्याच्यात मी असं टाकून पिणार आहे. आणि शिवानी कारण माझी मदत करत नाही, तिला नॉर्मल क्लास मध्ये देणार आहे. बघूया आता. माझं गरम पाणी झालेलं आहे. मी स्ट्रॉ धुवायला विसरलो, मला स्ट्रॉ धुवून येऊ द्या. 1 मिनिट थांबा. मस्त दिसतोय काय? मस्त दिसतोय मला. मी बघितलं आता, अँगल जाऊन बघितला, मस्त दिसतोय. आता आपण एक काम करूया, 1 चमचा कॉफी गपचूप, 1 चमचा. आम्ही ही स्लिपी आउलची घेतलेली, कारण मी बघत होतो कुठले कुठले आहे. डेव्हिड ऑफ मी आधी पिलेली आहे, मी बोललो काहीतरी वेगळं ट्राय करूया, म्हणून मी स्लिपी आउलची कॉफी घेतली यावेळेस. आणि ही पण चांगली आहे, ही वाईट नाही, मला पण ही पण आवडली. मला 1 चमचा ज्यादा स्ट्रॉंगली म्हणतो आपण, 1 चमचा इधर, 1 चमचा. शिवाय असं स्ट्रॉंग लागते म्हणून तिला थोडं जास्त, पण लास्ट टाइम तिला कडू लागलेली, मग तिला पण माझ्या एवढीच देतो. 1 चमचा कॉफी. हे घ्यायचं गरम पाणी, गरम पाणी असं नाईस गरम पाणी इट्स मे बी. आता आपण एक काम करूया, आपण ते करूया. मला वाटलं मी ते यूज एवढा लवकर नाही करणार, पण हे उठणार नाही ना ब्रो. जादू आहे ब्रो. समज हे बघा केवढं वर आलंय भाई. हे असंच होतं काय नेहमी करून झालेली आहे. आता आपण 1 चमचा कंडेन्स मिल्क टाकूया. मला असं वाटतं कंडेन्स मिल्क टाकल्यानंतर मी हे केलं पाहिजे होतं, कारण आता मला माहित नाही कॉफीची लेवल किती आहे. ठीक आहे, दहा दिवसाला बघूया काहीतरी. मिल्क मेड, नेस्लेचं मिल्क मेड मी बघितलं कुठलं मिळतंय. तसं असं बघायला गेलं तर जास्त गोड खाणं चांगलं नाहीये, पण हे आपण खूप कमी टाकतो. हे जेव्हा कॉफीमध्ये व्हिएतनामीज मध्ये पण टाकतात ते एवढंसं खाली टाकतात आणि त्याच्यावर कॉफी असते. तर आता मला दिसणार नाही, तर मला दुःख होतं की मला दिसणारच नाही किती. थांबा एकदा ट्राय करून बघूया. पण आता याच्यात कॉफी किती आहे कसं कळेल मला? हो, कसं कळेल मला कॉफी किती आहे आणि हे किती टाकलं? डाल्गोना नाहीये हे, पण ठीक आहे. थांब 1 चमचा टाके, 1 चमचा टाक. वर कर चमचा, चमचा निकाल बेटा. छोटू इधर जो जितना बोला उतना करने का बस. आणि ह्याच्यात गरम पाणी टाकायचं परत. पाणीसाठी जागा कुठे आहे? तेच लफडा आला ना. हे का पहिले केलं तू? कारण की तू जास्त कॉफी घेतली. नाही मी कमी घेतली, मी जास्त नाही घेतली. 1 चमचा घेतली. त्यांना माहिती, त्यांना विचार. पाणी जास्त घेतली. पाणी पण कमी घेतलंय, एवढंच पाणी होतं. हे पिणार कसं? एक काम करू, नॉर्मल ग्लास मध्ये काढू, फोम काढून टाकू आणि मग परत भरू. हा, मला भूक लागली आहे. भूक लागली आहे? फोम खाते का थोडा? ठीक आहे, टाकू. टाक पूर्ण इथपर्यंत बर आणि मग थोडासा कंडेन्स मिल्क टाकू. अबे हे कंडेन्स मिल्क नाहीये ब्रो माझ्या, तू रेसिपी मध्ये ढवळा ढवळ करते. ठीक आहे, मी काही सांगणार नाही. कॉफी खूप कॉफी टाकलीस तू, खूप कॉफी टाकलीस, खूप. पाणी जास्त, कॉफी कमी. अरे पिऊन तर बघ. छान आहे कॉफी, स्ट्रॉंग जशी मला आवडते तशी आहे. फोम कमी आहे. आता मजा येईल तुला, आता पी. गाइस चीयर्स. ये माझं तो होऊ दे. गाइस चीयर्स काय? उसमें पानी डाल छोटू. अरे आपल्याकडे परत ते हून आहे, मग ह्याच्याने काय करतोय आपण? नको, मी करतो. चालू करून कोण तुझ्या ह्यानी टाकलेलं काय? कोणी? बंद करून टाक. बंद. हा आता टाक. आपण करू दे. मी करणार. चमचा तर काढून दे. गरम लागलं काय? तुझ्याकडे स्ट्रॉ बी नाही का काही? ह्याचा ऑफिस मध्ये काहीतरी गेम्स होते, त्याच्यामध्ये मी हा कप जिंकला. तू नानाची टांग तुझ्या जेपी मॉर्गन मधनं मिळाला मला हा. नाही सॉरी, एमएस मध्ये मला मिळाला हा. मॉर्गन स्टॅनलीचा कप. हा मग मला मिळाला. अरे मग आपण दोघं पण एमएस मध्ये होतो ना येडी. पण हा मी जिंकला. नाही मी जिंकलेलो आहे, मी ठेवलंय कधीपासून. आणि ह्याच्यासोबत अजून काय होतं सांग? एक मग होता रॉंग. ह्याच्यासोबत ना ते लेदरचं, इलेक्ट्रिकचा नाही, 1 मिनिट वरती लाकडाचं. हा मग ते माझं होतं. आणि खाली लेदरचं. अरे देवाला घाबर का, संध्याकाळ झाली, देवाला घाबर जरा.
चल टेस्ट टेस्ट माझ्याकडे स्टोरी आहे, मी दाखवू शकते. हा एक पण ही खूप कमी आहे कॉफी. चांगलं ते ट्राय कर. तू काय वेगळं तुझी बघू. तुझी पांचट लागते. तेच मी बोलली, मला ती आवडली. मला पण तीच आवडली. ही मी एव्हरीडे पिऊ शकते, पण शुगर भरपूर लागते. खूप नसते याच्यात. कमी कंडेन्स मिल्कच्या कॅलरीज आर लेसर दॅन नॉर्मल कोल्ड कॉफी. माझं इतकं काम इझी झालंय ना या मशीनला घेऊन, विचार नका. ऑफ ह्यातले जे कपडे ना हे ड्राय होऊन येतात आणि लिटरली म्हणजे इस्त्री झाल्यासारखे गरम असतात. कधी कधी चटका बसतो, इतके गरम असतात. खूप काम सोपं. आता सारखं सारखं ते धुवत बसायची गरज नाही. थोडीशी महाग आहे मशीन. आयर्न असिस्ट केलेलं एकदमच ड्राय हा झालं. एकदम काहीच नाही, म्हणजे लिटरली असं थोडस 2 मिनिटं फॅन वरती ठेवलं आणि घडी आणि करून. आणि 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 एक गोष्ट, ह्याला कॉलरला मी तुम्हाला हळदीचं, तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितला असेल, हळदीचा डाग लागलेला या कॉलरला. अख्खा मी झोपलेलो तेव्हा दाढीतून वगैरे ते राहते थोडी म्हणून, आणि तो पण गायब झाला आता. व्हाईट म्हणजे आम्ही प्रमोशन नाही करत, पण ऍक्च्युली आमचं काम सोपं केलं. आणि कारण की आम्ही ना कामाच्या नादात कपडे धुवायला टाकायचो, वाळत घालायला विसरून जायचो, म्हणून विचार केला थोडंसं इन्व्हेस्टमेंट करूया आणि मशीन आपल्याला वर्षानुवर्ष चालते. हे बघ ना, हे बघ, एक मिनिट पकड, हे पकड, हे पकड, हे बघ, हे वाटत नाही इस्त्रीच केलेलं आहे. म्हणजे असं. आणि मेन म्हणजे काय माहितीये, कपडे कधी कधी माहितीये सुके ओले थोडेसे राहिले की कलर एकमेकांना लागतो, ते होत नाही कारण की लगेच गरम होतं. सो मस्त वाटतं एकदम, सगळं असं चपचपून गरम होऊन येतात कपडे. आता तुला चड्ड्या तुझ्या इस्त्री करत बसायची गरज. चड्ड्या मी इस्त्रीच करत नाही, शिवाय फालतूगिरी लोकांना कापी सांगू नको. दाखवेन मी 3 लाख लोकांना मी दाखवेन यांना. सो गाईज, दिस वॉज अवर डे. आता आम्ही फक्त आवरणार आहे, तुम्हाला दाखवतो फक्त झलक या रूमची. दाखव बाजू ना, सगळे कपडे असे पसरलेले आहेत बेडवरती, ते सगळे आम्हाला आवरायचे आहेत. तसे सगळं आवरू. मग एक सिरीज बघू आम्ही, डायनामाइट किस बोलत होते मी. किस ना, डायनामाइटला किस जरा. डायनामाइट किस म्हणून एक नेटफ्लिक्स वरती सिरीज आहे, रोमॅन्टिक सिरीज आहे, फन कॉमेडी अशी मस्त सिरीज आहे. आणि अशी बॉलिवूडच्या आधी करण जोहर जे आधी व्हिडिओज काय बोलते यार, मूवीज बनवायचा ना रोमॅन्टिक वाले, त्या स्टोरी लाईन वरती आहे. सो मजा येते बघायला. तुला पण आवडतं ना? येस. के ड्रामा. येस. के. तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज खाली कमेंट करून सांगा की तुम्हाला ही व्हिडिओ आवडली की नाही. जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज खाली कमेंट करून सांगा की तुम्हाला ही व्हिडिओ आवडली नाही. प्लीज ही व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांना पण आवडेल आमची व्हिडिओ बघायला. आणि सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि थँक्यू सगळ्यांना, आणि थँक्यू सगळ्यांना आमची ही व्हिडिओ बघण्यासाठी. असंच आमच्यावर प्रेम करा, तर आम्हाला खूप आवडतं जेव्हा तुम्ही आम्हाला येऊन भेटता आणि आम्हाला सांगता बाय. जरा नीट बाय करत जा यार. बाय गाईस, बाय.